स्नेहनील आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, पवित्र पोर्टलच्या माध्यमातून रजिस्ट्रेशन जे आहे त्या आस्थापनांना देण्याची जी काही टायमिंग आहे तो टायमिंग येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये संपणार आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि त्यामध्ये ही शेवटची मुदतवाढ असेल. यापेक्षाही मुदतवाढ वाढू शकते, पुन्हा 5 दिवस. जागा मात्र कमी आहे. एक वेळ असं होतं का मी स्वतः व्हिडिओ बनवलेला होता की 15 ते 20,000 जागा येणार आहे, परंतु शासनाची प्रशासनाची भूमिका हळूहळू 2 महिन्यामधले आपण जर बघितलं तर विद्यार्थी मित्रांनो, बदलत्या काळानुसार किंवा बदलत्या या शासनाच्या भूमिकेनुसार त्याही जागा कमी कमी होताना आपल्याला दिसत आहे. म्हणून मी तुम्हाला जागा कमी होताना मी तुम्हाला सांगतो आहे 9 ते 10,000 किंवा 12,000 पर्यंत जागा येईल विद्यार्थी मित्रांनो. कट ऑफ सुद्धा मीच म्हटलेला आहे की कट ऑफ सुद्धा 2 अंकी येणार आहे आणि 2 अंकी कट ऑफ येणारच आहे. ते सुद्धा मी या ठिकाणी स्पष्टीकरण करणार आहे. पुण्याचा कट ऑफ 2 अंकी येणार आहे हे सुद्धा स्पष्ट करतो आहे, म्हणजे तुम्हाला स्वतःला समजेल की सर सांगतायत हे चुकीचं सांगतायत की बरोबर सांगतायत. आणि या दोन्ही ज्या काही भरती झालेल्या आहेत, 2019 ची भरती असो की 2022 ची झालेली भरती असो आणि येणारी 25 ची भरती असो, मग कोणाचा कट ऑफ 2 अंकी येणार आहे, कोणते विद्यार्थी त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना संधी असणार आहे, तर त्याबद्दलचं तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ बघल्यानंतर त्या सर्व गोष्टी समजणार आहे. आपण जर माझ्या चॅनलला पहिल्यांदा आले असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारं जे काही अपडेट असेल ते अपडेट आपण आपल्या चॅनलला कायमस्वरूपी देत असतो. जशी जशी माहिती मला मिळेल तशी तशी मी माहिती तुम्हाला देतो आहे. सायंकाळी सुद्धा एक लक्षात घ्यायचं आहे की कला, कार्यानुभव, शारीरिक शिक्षण, संगीत या विषयांच्या विद्यार्थ्यांचे जे मला कमेंट येत आहेत त्यांचा सुद्धा व्हिडिओ आपण बनवणार विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळे आपण पॅनिक होऊ नका, तुम्ही घाबरू नका किंवा आमच्या जागा नाही आहेत का. कालच एक अपडेट पुण्यावरून आपल्याला आलेल्या विद्यार्थ्यांच्या आपल्याच विद्यार्थ्यांच्या माध्यमातून आपल्याला मिळालेले आहे, जे विद्यार्थ्याकडून माहिती झाला की जागा येणार आहेत की नाही आहे. त्या संदर्भात व्हिडिओ आपण नक्कीच सायंकाळी टाकणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. आता 2 अंकी कटऑफच्या संदर्भात सांगतो आहे, व्हिडिओ संपूर्ण बघा, तुम्हाला ते समजेल. 2 अंकी कटऑफच्या संदर्भात मी सांगतो आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की माध्यम किती आहेत. माध्यम कन्नड माध्यम, उर्दू माध्यम, मराठी माध्यम, इंग्रजी माध्यम, ही माध्यम, हिंदी माध्यम, हे माध्यम आपल्याला या भरतीमध्ये पाहायला मिळणार आहे. मग यामध्ये विद्यार्थी किती आहेत? 1,70,000 विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे. त्यात काही विद्यार्थी डीएड झालेले असतील, काही विद्यार्थी बीएड झालेले असतील आणि डीएड झालेले आणि बीएड झालेले विद्यार्थी असतील. त्यातील काही बीएड झालेले विद्यार्थी सीटीटी दोन्ही पास नसणारे असतील, काही एकच सीटीटी पास असणारे असतील, काही दोन्ही पास असणारे विद्यार्थी असतील. यात 1,70,000 मध्ये आपण जर विचार केला तर आपण चांगले विद्यार्थी जे आहे प्रॉपर ते 35 ते 40,000 विद्यार्थी आपण पकडू की 35 ते 40,000 दोन्ही पास असतील. आणि फक्त डीएड झालेल्या विद्यार्थ्यांचा जो रेशो आहे तो मात्र कमी आहे विद्यार्थी. जो रेशो आहे तो कमी आहे, बीएडचा मात्र रेशो जो आहे तो जास्त आहे. मग 1ली ते 5वी साठी मीडियमच्या संदर्भात मी तुम्हाला सांगतो 2021चा जर कट ऑफ आपण बघितला तर मी मागे सांगितलेलं आहे की एसटी प्रवर्गामध्ये समांतर आरक्षणामधले असतील, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त असतील, एक सर्व्हिसमॅन असेल, यांचा कट ऑफ 40 मार्क्स वरती आलेला आहे. 43 मार्क्स, 46 मार्क, 48 मार्क आलेला आहे. कधीचा? 2019चा. कारण ती पवित्र पोर्टलच्या माध्यमातून पहिली भरती होती. लोकांचा याच्यावर विश्वास नव्हता. 2012 नंतर डीएड बंद झालं. 2012 नंतर विद्यार्थ्यांनी डीएड करणं बंद केलेलं होतं आणि आता कुठं गेल्या वर्षीपासून विद्यार्थ्यांचा कल बीएड कडे आणि डीएड कडे वाढलेला आहे. का? तर विद्यार्थ्यांना विश्वास बसला की 0 रुपयामध्ये सुद्धा शिक्षक बनू शकते, नोकरी लागू शकते. महाराष्ट्रात कुठेही नोकरी भेटली तरी मला चालेल, काही प्रॉब्लेम नाही, परंतु मला मोफत नोकरी लागली पाहिजे, फुकट नोकरी लागली पाहिजे. आणि त्याच बेताने विद्यार्थी आता डीएड करत आहेत. मग यातला जो काही विद्यार्थ्यांचा जो काही कल होता तो विद्यार्थ्यांचा कल हळूहळू कमी होत गेला. विद्यार्थी जे काही स्पर्धा परीक्षेत होते तेच विद्यार्थी सीटीटी, टीईटी पास आहेत आणि तेच विद्यार्थी 2019ला लागले, तेच विद्यार्थी उरलेले 2022ला लागले आणि उरलेले विद्यार्थी पुन्हा कुठे लागतील? आता 2026 मध्ये जी काही भरती होता या भरतीमध्ये लागतील. मग यामधला पेसाचा असेल किंवा एसटी प्रवर्गाचा जो कट ऑफ मी तुम्हाला सांगतोय 2022 मध्ये 54 कट ऑफ लागले, 2019 मध्ये 54 कट ऑफ लागलेला आहे. मग कुठला कट ऑफ लागलेला आहे? सर्वच जिल्हा परिषदा, महानगरपालिका, नगरपालिकेचा कट ऑफ 52, 55, 59 लागलेला. विशेष भरती ज्या झालेल्या आहेत त्या विशेष भरतीमध्ये सुद्धा 52, 50 वाले विद्यार्थी ज्यांना टेट मध्ये मागतात ते विद्यार्थी काय आहेत? शिक्षक आहेत. नंतर आलो आपण 2022 मध्ये. 2022 मध्ये सुद्धा इंग्रजी मीडियम एससी जरी कॅटेगरी असेल तर 96 वाला विद्यार्थी आज शिक्षक आहे. हे सुद्धा लक्षात घ्या. 1ली ते 5वी करिता, 6वी ते 8वी करिता विद्यार्थी मित्रांनो. मग यात आता येणारी जी भरती असेल यात जो काही बॅकलॉग होता तो सर्व संपलेला आहे. यात काहीच जागा ज्या काही आहे विद्यार्थी मित्रांनो, सीटीटी, टीईटी होणारे जे विद्यार्थी आहेत ते सुद्धा आहेत, जे कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत ज्यांचा कट ऑफ हा 100च्या खाली येणार आहे. त्यात एसटी प्रवर्ग
एसटी प्रवर्गामधील पेसा क्षेत्र, एसटी प्रवर्ग, एसटी प्रवर्गामधले समांतर आरक्षण, एसटी प्रवर्ग, एसटी प्रवर्गातले समांतर आरक्षणामधले भूकंपग्रस्त, पूरग्रस्त, नंतर एक्स सर्व्हिसमॅन यांचा कट ऑफ मात्र 100च्या खाली येणार आहे। एससी एसटी मधले दुसरा अजून कट ऑफ खाली कोणाचा येऊ शकते? इंग्रजी मीडियमचे विद्यार्थी, ज्यांचा कट ऑफ हा 100च्या खाली येणारच आहे 100%। जागा या 2,500 ते 3,000पेक्षा जागा कमी नाहीत, 2,000पेक्षा कमी नाहीत, हे सुद्धा या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मी सांगू शकतो। त्यामुळे आपण घाबरून चालणार नाही, योग्य असे प्रिफरन्स देणं, 100 प्रिफरन्स चांगले देणं। तुम्हाला जर तुमची विद्वत्ता चांगली असेल, तुमची पात्रता चांगली असेल, तुम्ही 11वी 12वीच्या शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवण्याचे आपण पात्र असो, म्हणजे काय तर तुम्ही MSc असाल, बीएड असाल, MSc मॅथ असाल, MSc सायन्स असाल, तर विद्यार्थी मित्रांनो नक्कीच 11वी 12वी जे विद्यार्थी 11वी 12वीचे जे काही आपले संस्था असतील किंवा 11वी 12वीच्या ज्या काही जिल्हा परिषद शाळा असतील, महानगरपालिका शाळा असतील, तर त्या पहिल्यांदा द्या, नंतर 9वी 10वी साठी द्या, नंतर 6वी 8वी साठी, आणि नंतर 1ली ते 5वी साठी। जर तुमचं पूर्ण एज्युकेशन झाले असेल, डीएड, बीएड, CTT 1, 2, नंतर तुमचं MSc, BSc ह्या सर्व गोष्टी झाल्या असेल, तर वरपासून खालीपर्यंत तुम्ही जर आपण केलं तर चांगल्या पदाची नोकरी, वरच्या पदाची नोकरी तुम्हाला तुमच्या अभ्यासाभिमुख तुम्हाला ते विद्यार्थी मिळणार आहेत। म्हणजे तुमचं MSc मॅथ झालेलं आहे, MSc केमिस्ट्री झालं असेल, फिजिक्स झालं असेल, परंतु तुम्ही जर 11वी 12वीच्या शिकवण्याचे लायकीचे माणसं असाल, तर नक्कीच 1ली ते 5वीचा न विचार करता तुम्ही 11वी 12वीचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे। नक्कीच तुमच्या जागा त्या ठिकाणी असणार आहेत। एससी आणि एसटी प्रवर्गाच्या कट ऑफ संदर्भात सांगितलं, इतर कट ऑफ मात्र 100च्या खाली येणार नाही। इतर कॅटेगरीचा ही सुद्धा मी तुम्हाला सांगतो आहे विद्यार्थी मित्रांनो। म्हणजे जे विद्यार्थी कमेंट करत आहेत की नाही हा माणूस तो या 2 डिजिट कट ऑफ येणार आहे असं म्हणून सांगणार आहे, तर भाऊ आपण जे काही व्हिडिओ बघतायत, व्हिडिओ पूर्ण बघा, समजून घ्या की कोणत्या फक्त आपणच 150 जरी मार्क असला तरी तो शिक्षकच बनणार आहे, आणि ज्याला 98 मार्क असेल तरी तो शिक्षक बनणार आहे, ज्यांना 54 मार्क असेल तरी तो शिक्षकच बनणार आहे, भूकंपग्रस्त मधून येत असेल समांतर आरक्षण तरी तो शिक्षकच बनणार आहे, आणि आपण जर मेरिट मधून येऊन 189 जरी मार्क्स घेतले असेल तरी शिक्षकच बनणार आहे। त्यामुळे सर्वांचा विचार करणं गरजेचं आहे की कट ऑफ हा फक्त ओपन किंवा ओबीसीचाच नाही, तर इतर विद्यार्थ्यांचा सुद्धा कट ऑफ असते, आणि ते सुद्धा या भरतीमध्ये असणार आहेत। ह्याच गोष्टी तुम्हाला सांगायच्या होत्या। या गोष्टी आपल्याला कशा वाटल्या, आपल्याला हे अपडेट कसं वाटलं हे नक्की कमेंट्स मध्ये कळवा, आणि अशाच अपडेट करता माझ्या या चॅनल मात्र सबस्क्राईब करा। धन्यवाद।